राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा आरोग्य पर्यवेक्षक CPR हॉस्पिटल कोल्हापूर व माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूरचे माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब यांचा 9 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक LSC संतोष फ्रेंड्स सर्कल, आमदार PN पाटील युवा मंच, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर, गावातील सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, मौजे काटे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. गोकुळ दूध संघाच्या रणांगणात राधानगरी तालुका ठरणार किंगमेकर प्राध्यापक किसन चौगले यांचा पत्ता कट, धैर्यशील पाटील कौलवकर यांची एंट्री, पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर गटात काँग्रेसमधून मोठी इन्कमिंगची चर्चा. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच राधानगरी तालुक्यातील राजकारणाने वेग घेतला आहे. ठराव दाखल झाल्यानंतर आता खरी लढाई उमेदवारीवर केंद्रित झाली असून महायुती आणि काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या गटामध्ये थेट सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. राधानगरी तालुक्याच्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांवरून सध्या पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर राजकीय खलबते सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीच्या सूत्रांनुसार माजी आमदार KP पाटील, पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर, ज्येष्ठ नेते AY पाटील आणि गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे यांच्या गटांना प्रत्येकी 1 जागा मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती विद्यमान संचालक प्राध्यापक किसन चौगले यांच्या राजकीय भवितव्याची. KP पाटील गटाकडून यावेळी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा असून त्यामुळे चौगले यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य निर्णयाला ज्येष्ठ नेते AY पाटील गटाकडून विरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याऐवजी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याचा पर्याय पुढे आला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी AY पाटील आणि धैर्यशील पाटील यांच्यात झालेल्या भेटीनंतर या चर्चांना आणखी खतपाणी मिळाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर गटातही मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गुडाळ येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते AD पाटील यांना उमेदवारीची संधी मिळाल्यास ते आंबेडकर गटाच्या जवळ येऊ शकतात. तसेच त्यांच्यासोबत जुने काँग्रेस पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर गटासोबत जाणार अशी राजकीय चर्चा रंगली आहे. तसेच झाल्यास आंबेडकर गटातील उमेदवारीच्या शर्यतीत असलेल्या अनेक युवा इच्छुकांच्या आशांवर पाणी फिरू शकते. गोकुळची निवडणूक अद्याप जाहीर प्रचाराच्या टप्प्यात पोहोचलेली नसली तरी राधानगरी तालुक्यात मात्र राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. कोणाचा पत्ता कट होणार, कोणाला संधी मिळणार आणि कोण कोणाच्या गोटात जाणार यावरच पुढील काही दिवसात तालुक्याचे आणि जिल्ह्याचे राजकारण अवलंबून राहणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत राधानगरी तालुका यंदा केवळ सहभागी राहणार नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या सत्ता समीकरणांचा निर्णायक केंद्रबिंदू ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.